नमस्कार. आज आपण बघणार आहे गुगल अर्थ प्रो या सॉफ्टवेअरमध्ये डिजिटायझेशन कसे करायचे. डिजिटायझेशन म्हणजे काय? तर एखादं जिओग्राफिक फीचर हे सॅटेलाइट इमेजरीवरती ट्रेस करणं. आज आपण गुगल अर्थ प्रो या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने डिजिटायझेशन करणार आहे. सर्वप्रथम मी गुगल अर्थ प्रो हे सॉफ्टवेअर ओपन करून घेतो. गुगल अर्थ प्रो या सॉफ्टवेअरचा इंटरफेस आहे. मला डिजिटायझेशन करायचं आहे, त्यामुळे मी सर्वप्रथम लेफ्ट हँडला प्लेसेसवरती जाऊन टेम्पररी प्लेसेस मध्ये एक फोल्डर बनवून घेतो. टेम्पररी प्लेसेसवरती लेफ्ट केलं की ॲड ऑप्शन आहे, ॲडमध्ये फोल्डर. मी डिजिटाइज डेटा असं एक फोल्डर क्रिएट करतो. म्हणजे मी जे काही डिजिटायझेशन करेल तो सगळा डेटा या फोल्डरमध्ये सेव्ह होईल. तुम्हाला जो कुठला एरिया डिजिटाइज करायचा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. युजली स्टेडियम, वॉटर बॉडीज हे फीचर्स डिनोट करायसाठी आपण पॉलिगॉन हे टूल यूज करतो. मी तुम्हाला इथे एक टेम्पल डिजिटाइज करून दाखवतो. जो कुठला एरिया, जे कुठलं प्लेस तुम्हाला डिजिटाइज करायचं आहे ते तुम्ही इकडे सर्च पण करू शकता. नागपूर येथील प्रसिद्ध मंदिर श्री गणेश मंदिर टेकडी हे मी तुम्हाला डिजिटाइज करून दाखवणार आहे. वरती मेनू बारमध्ये ॲड पॉलिगॉन ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. टेम्पल आहे त्यामुळे मी याला टेम्पल असं नाव देतो आणि डिजिटायझेशनला स्टार्ट करतो. सर्वप्रथम मी एक कॉर्नर चूज करून तिथे एक पॉईंट देतो. राईट क्लिक केलं की तुम्हाला फर्स्ट पॉईंट आलेला दिसेल. त्यानंतर मी हळूहळू एक एक पॉईंट मला जोही एरिया डिजिटाइज करायचा आहे तो मी पूर्ण पॉईंट्स देऊन डिजिटाइज करेल. माझा एरिया इथे कंप्लीट झालेला आहे डिजिटाइज करून, म्हणून मी डबल क्लिक करतो. डबल क्लिक केलं की डिजिटाइज होणं बंद होऊन जाईल. आता हा जो पोर्शन मी डिजिटाइज केलेला आहे याची मला स्टाईल किंवा कलर चेंज करायचा असेल तर मी लेफ्ट हँडला जो डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे त्यावरती जाऊन चेंज करू शकतो. मला माझी जी आउटर बाउंड्री आहे त्याचा कलर ग्रीन ठेवायचा आहे, त्यामुळे मी ग्रीन हा कलर चूज करतो. त्यानंतर मी जी ही आउटर बाउंड्री ट्रेस केलेली आहे त्याचा जर कलर मला चेंज करायचा असेल तर तो सुद्धा मी चेंज करू शकतो. तो सुद्धा मी रेड सिलेक्ट करतो. तसेच एरिया मी इथे सध्या आउटलाईन सिलेक्ट आहे त्यामुळे आपल्याला फक्त इथे आउटलाईन दिसत आहे. यामध्ये तुम्ही फील्ड सुद्धा सिलेक्ट करू शकता. फिल केलं की हा पूर्ण एरिया फिल होईल. त्याची तुम्ही ओपॅसिटी कमी जास्त सुद्धा करू शकता. तर मी 50% ओपॅसिटी केलेली आहे. किंवा फील्ड प्लस आउटलाईन हा सुद्धा एक ऑप्शन आहे. मी सध्या आउटलाईन हा ऑप्शन ठेवतो. ओके, तुम्ही इथे बघू शकता डिजिटाइज डेटा या फोल्डरमध्ये टेम्पल नावाचा जो आपण पॉलिगॉन डिजिटाइज केला तो इथे शो होत आहे. आता मला हा सेव्ह करायचा असेल तर मी टेम्पल या फीचरवरती जाऊन राईट क्लिक करतो. सेव्ह प्लेस ॲज सिलेक्ट करतो. इकडे
एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा डेटा जिथे कुठे सेव्ह करायचा आहे ती फोल्डर सिलेक्ट करायची. मी डेस्कटॉपवरती RSAndGIS in मराठी या फोल्डरमध्ये मला माझा डेटा सेव्ह करायचा आहे. तुम्ही जे नाव दिलेलं होतं तुमच्या पॉलिगॉनला ते इथे ऑलरेडी आलेलं आहे. सेव्ह. मी डेस्कटॉपवरती RSAndGIS in मराठी या फोल्डरमध्ये माझा डेटा सेव्ह केला होता. तुम्ही बघू शकता ती फाईल इथे सेव्ह झालेली आहे. अशा प्रकारे आपण टेम्पल, स्टेडियम, वॉटर बॉडीज किंवा अदर कुठल्या फीचर्स हे आपण डिजिटाइज करू शकतो. अशा प्रकारे आज आपण गुगल अर्थ प्रो या सॉफ्टवेअरमध्ये डिजिटायझेशन कसं करायचं हे बघितलेलं आहे. धन्यवाद.